नमस्कार. PYQच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन या चॅप्टरवरील PYQs पाहणार आहोत. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इन्फॉर्मेशन विल यू गेट फ्रॉम द गिवन रिएक्शन? एक रिएक्शन दिलेली आहे ज्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट हा ब्रेकडाऊन होत आहे कॅल्शियम ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईडमध्ये. तर फर्स्ट इन्फॉर्मेशन आपल्याला याचा टाईप सांगता येईल. The type of reaction is decomposition because a single reactant calcium carbonate is breaks down into calcium oxide and carbon dioxide. त्याला डिकम्पोजिशन रिएक्शन का म्हणायचं? कारण ज्या अभिक्रियेमध्ये अभिकारकाचं रूपांतर दोन किंवा अनेक उत्पादितांमध्ये होत असेल तर त्याला आपण डिकम्पोजिशन किंवा अपघटन रिएक्शन म्हणतो. आता इथे या ॲरोवर हा जो ट्रायंगल दिलेला आहे, ट्रायंगल काय इंडिकेट करतो? तो इट इंडिकेट दॅट हीट इज रिक्वायर्ड. हीट इज रिक्वायर्ड टू प्रोसीड द रिएक्शन. अँड थर्ड, इट्स ॲप्लिकेशन. इट इज दिस रिएक्शन इज कॉमनली यूज्ड इन द प्रोडक्शन ऑफ लाईम. लाईम मीन्स कॅल्शियम ऑक्साईड CaO फ्रॉम लाईमस्टोन. लाईमस्टोन मीन्स कॅल्शियम carbonate CaCO3 in industries. There are 4 types of reaction, which is combination reaction, displacement reaction, double displacement reaction and decomposition reaction. Combination means more reactant, one or more reactant convert into one product. For example, C plus O2 gives CO2. Identify the above chemical reaction. Name the type of reaction in A and B. So this is the type of redox reaction because both oxidation and reduction simultaneously occur. What is oxidation? Gain of oxygen or loss of hydrogen. What is reduction? Gain of hydrogen or loss of oxygen. In other terms, oxidation is loss of electron. इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजे ऑक्सिडीकरण. अँड रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन मिळवणे किंवा स्वीकारणे म्हणजेच रिडक्शन किंवा क्षपन. इन टाईप ए SO2 इज कन्वर्ट इंटू S. म्हणजे येथे सल्फरने ऑक्सिजन गमावलेला आहे, त्यामुळे हा प्रकार होईल ऑक्सिजन गमावल्यामुळे हा प्रकार होतो रिडक्शन किंवा क्षपन. आणि टाईप बी मध्ये H2S कन्व्हर्टेड इंटू H2O. इथे ऑक्सिजन स्वीकारण्यात आला म्हणजे हा टाईप होईल ऑक्सिडेशन. टाईप ऑफ रिएक्शन इन ए इज रिडक्शन अँड इन बी इज ऑक्सिडेशन. हायड्रोजन सल्फाइड H2S. It is a colorless gas. It has a odor like rotten eggs. Sulfur dioxide, it is also a colorless gas and it has a pungent smell. Identify the type of chemical reaction. This is type of displacement reaction because in this reaction zinc is more reactive than copper and it displaces the copper from its aqueous solution of copper sulfate. Reactivity series of metals. Here the most reactive metals are potassium, sodium. Least reactive metals are gold, platinum. Zinc is more reactive than copper. Write the molecular formula of calcium carbonate. तर आपण याचा तिरकस गुणाकार पद्धतीने मॉलिक्युलर फॉर्म्युला काढू शकतो. कॅल्शियम Ca अँड कार्बोनेट CO3. कॅल्शियमचा आयन +2 आणि कार्बोनेटचा आयन आहे -2. तिरकस गुणाकार करत असताना प्रथम या दोघांच्या संयोज्या खाली लिहायच्या. कॅल्शियम 2
आणि कार्बोनेटचे संयोजन 2 -2 म्हणजे 2. आता या दोन्ही कॅल्शियमला गुणा आणि याने कार्बोनेटला गुणा, किंवा 2 ला 2 कॅन्सल होतील आणि फॉर्म्युला भेटेल आपल्याला CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट. धन्यवाद.